शुभ सकाळ सगळ्यांना। आज शुभ सकाळ म्हणून आपण नवीन ब्लॉगला स्टार्ट करत आहे। माझं सगळं आवरून झालेलं आहे। क्रियांश आणि क्रियांशचे पप्पा अजूनही झोपलेले आहेत, उठलेले नाही आहेत। त्यामुळे बघूया जेवढं काम होईल तेवढं काम मी पटकन उरकून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते। उठलेला आहे क्रियांश, उठला उठला चालू झालाय। लगेच उठला तू? बापरे काय झालं? क्रियांशची आंघोळ झालेली आहे। आता क्रियांश खाणार आहे खाऊ, त्याला खाऊ घालणार आहे। क्रियांशचे पप्पा गेले आंघोळीला, ते पण फ्रेश होऊन येतात ते। त्यांना आल्यानंतर पटकन नाश्ता देणार आहे मी। क्रियांश गुड मॉर्निंग म्हण ना, गुड मॉर्निंग। हाय कर, हाय कसं करतो? हाय। काल क्रियांश खूप उशिरा झोपला होता, त्यामुळे आज उशिरा उठला आहे की नाही? हा उशिरा झोपला होता म्हणून उशिरा उठला। आता आज लवकर झोपायचं। हा लवकर झोपणार ना? काय रे क्रियांश, काय खातोय तो? गुलकंद खातोय। अच्छा बर बर खाओ, ते गुलकंद खाओ। त्याला गुलकंद खायचे किती वेळ, आणि चम्मचनच खायचं पाहिजे, हाताने नको। हाताने पण नकोय त्याला, फक्त चम्मच। चम्मच घेऊन आला। काय खायला पिलू तो? आता खाऊ खायचा, बस खाली चल। खाऊ खायचं, तुम्ही पण खाऊन घ्या। पप्पा पण खाऊन आता मी पण खाऊन घेतो। सकाळपासून आत्ता चालू व्हिडिओ मध्ये नाही का, माझं आवरत होतो, भरपूर काम होते मला। आणि हे बघू शकता माझं, पप्पाला दे। तर बघू शकता हे माझं इक्विपमेंट आहे, हे माझं ट्रायपॉड आहे, हे माईक चार्जिंगला लावलेलं आहे, ते डिजिटेकचं माईक घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता बाबा। डिजिटेकचं माईक आहे आणि ते सगळं। हा मी खाऊ खातो का माझं बाळ? मला पप्पी दे का सोना? व्हेरी गुड, थँक्यू। हा तर मग आज मी पण एका असा ठिकाणी चाललोय माझ्या चॅनलवरती शूट करण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी। तर ते अजून तुम्हाला सस्पेन्स होतोय, ते पूर्ण शूट झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगेनच। मग पूर्ण ते व्हिडिओ शूट झाल्यानंतर गुलकंद तिकडे सोनो बोलूच देत नाही, बोलूच देत नाही, काहीच करू देत नाही। काय खायचं तुला? फॅन तरी लाव ना, किशमिश फॅन तरी लाव। तो किशमिश खायचा आहे, खावा। लय खाऊन दमतोय बघ क्रियांश। खात नाही, फेकाफेकी करायची। चला करू, सकाळचं ब्रेकफास्ट करून घेतोय मी। ब्रेकफास्ट बघा, टाइम बघा काय, 6:30 वाजता ब्रेकफास्ट चालू आहे माझा। काय काम नसल्यामुळे हेच बोंब आहे, निवांत होता। पण गरमी पण खूप चालू आहे। हो तुझा तू नाश्ता केली का? मी कॉफी घेतली। कॉफी घेतली? अच्छा तू कॉफी घेतली, मला दूध दिली। मला दूध नको। तर चला मी लवकर आता निघाल, परत मी आज पण बाहेरच जाणार आहे खूप। मला आज यायला उशीर होईल। तू तोडून देऊ तो दीपू असेलच तुम्हाला अटेंड करायला, बाकी तर चालेल। आज ती पण आहे निवांतच, तर आपण नाश्ता करून घेतो बरं का। क्रियांशचे पप्पा आलेले आहेत, आता किती 4:30 पावणे 5 झालेले आहेत। आत्ता आले तर मी आत्ता जेवायला वाढते त्यांना। मी पण त्यांच्यासाठी थांबले होते जेवायची, त्यामुळे आम्ही दोघंही आत्ताच बसतो जेवायला। मी सकाळी थोडंफार खाल्लं होतं आणि एखादी चपाती खाल्ली होती, फक्त जेवायची थांबले होते। मला वाटलं लवकर येतील, पण खूप उशीर झाला, 5 वाजलेत आता। हा काही टाइम आहे जेवायचा? मला सांगितलं पण नाही की उशीर होणार आहे, एवढा उशीर होणार आहे म्हणून। काय रे सोना? काय भाजी? नीट बसायचं, मांडे घाल, मांडे घालायचं। हाताची घडी, हो टिक्का भाजी आहे, तू हाताची घडी घाल।
ऐकतच नाही. हो आता मी पण लय उशीर झाला मला यायला. जाताना जर तुम्हाला सांगितलंच होतं मी, तर मला उशीर होणार आहे यायला. कारण माझा आज शूट होता, शूट करून घेतलं मी माझं स्वतःच्या चॅनल आहे त्यावर. तर ते कुठे गेलो होतो, पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लिंक पाठवतोच दुसऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता 5 वाजले, खूप उशीर झाले. हिना का थोडंसंच खाऊन घेतली होती मी असतो. तिनं पण आता माझ्यासोबत खाणार आहे. तर उशीर झाला, खूपच उशीर झाला. मग कशाला खोकला लागला तुला? याचं तर पूर्णपणे झालेलं आहे. आता आम्ही जेवून घेतो, वाढून घेतलेलं आहे. या जेवायला तुम्ही पण. आता रात्रीचं माहित नाही, हलकं फुलकं काहीतरी खाऊन झोपणार आहे रात्रीचं पण. बघू काय होतं. ठीक आहे, चला मग आता जेवून घेतो आम्ही. चला तर मी क्रियांशला घेऊन चालली आहे खाली खेळण्यासाठी. आता हे बसणार आहेत एडिटिंगला, तर क्रियांशचं डिस्टर्ब होणार आधीमध्ये. सारखं येत राहणार होतं तिकडं, त्यापेक्षा म्हणलं अर्धा 1 तास मी जाते खाली. खेळणं पण होतं, तुमचं एडिटिंग पण होतं. एडिटिंग करून घ्या, मग थोडस आपण बाहेर जाऊन. चालेल, जाऊ निघा तुम्ही इथून, बाहेर निघा. नाही पण जायचं ना बाहेर. बाहेर निघा तुम्ही आधी. नाही बाहेर जायचं. जा पिलू, जा मम्माला घेऊन जा. मम्मा एडी झाली. खेळून आल्यावर काल घेऊन जाणार होते पप्पा आपल्याला बाहेर, पण घेऊन नाही गेले. जा पिलू, जा मम्मा. हा ना क्रियांश, आता आपण खेळून येऊ, मग पप्पा आपल्याला बाहेर घेऊन जाणार. ओके डन. डन डन. असं कर, असं. बाय. चला जाओ तुम्ही, निघा. बाय. जाओ जाओ, निघा. ब्लॉग एंड करायला आपल्याला फार 2 दिवस लागले. 2 दिवस का लागले याचं कारण आज सांगते तुम्हाला. कारण त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बाहेरून जाऊन आलो जस्ट, आणि आल्यानंतर क्रियांशला अचानक एक उलटी झाली. आणि मग ती झाली, ठीक आहे म्हटलं, ती पाण्याची उलटी होती. त्यानंतर थोड्या वेळाने अजून एक परत उलटी झाली. असं करत करत त्याला, म्हणजे थोडं पाणी जरी पिलं होतं तरी त्याला उलटी होत होती. ठीक आहे, आम्ही जाऊ दे म्हणलं, पित्त होतंय म्हणून, पित्त वगैरे बाहेर पडत असेल, कफ बाहेर पडत असेल, आम्ही ठीक आहे म्हणलं. मग माझ्या भावाला विचारून आम्ही एक, त्याला मेडिकलमधलं बरंच काही माहिती आहे, मग त्याच्याकडून आम्ही औषध घेतलं, विचारून त्याला, त्याच्या कन्सल्ट करून ते औषध त्याला पाजलं. ते औषध पाजल्यानंतर पण त्याला उलटी झाली. मग मला टेन्शन यायला लागलं की, आणि तो सारखं पाणी मागत होता, पाणी मागायचा आणि पाण्याची सुद्धा उलटी करायचा. मग क्रियांशचे पप्पा पण घाबरले, मी पण घाबरले. मग 1 वाजेपर्यंत आम्ही बघितलं, परत त्याने अजून एकदा उलटी केलीच. मग 2:30 वाजता त्याचे पप्पा मला म्हणाले की आपण हॉस्पिटलला जाऊया. मग रात्रीचं 2:30 वाजता आम्ही डिसिजन घेतला की हॉस्पिटलला त्याला घेऊन जायचं. आणि वेळ अशी होती की एकही हॉस्पिटल उघडं नव्हतं, जवळपासचे तर एक पण नव्हतं. तर आम्हाला खूप लांब जावं लागलं त्याला घेऊन जाण्यासाठी. पहिला आम्ही तिथे कॉल केला, तिथंही डॉक्टर अवेलेबल नव्हता. सगळ्यात वर्स्ट गोष्ट म्हणजे तिथे पण डॉक्टर अवेलेबल नव्हते, त्यांचे असिस्टंट होते. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही या, आम्ही चेक करतो. चांगले ट्रीट केले, असं वाईट नाही आहे. त्यांच्याकडून पण खूप चांगलं ट्रीटमेंट झाला. तर खूप काळजीपूर्वक त्यांनी बघितले. रात्री 3 वाजता गेलो तरी पण ते चांगले ट्रीटमेंट केले. त्यावेळेस पण गेल्यानंतर काही घाबरायचं गोष्ट नाही. या उन्हामुळे पण होत असतं आणि थोडं काही पण खाल्ल्यामुळे पण होत असतं म्हणून. आणि खरं सांगतो तुम्हाला, त्यावेळेस ना आम्हाला दोघाला सुद्धा ना काहीच कळीना नव्हतं बाबा, खूप घाबरलो होतो तो. म्हणून आम्ही ब्लॉगिंग वगैरे ते सगळं साईडला ठेवलं होतं आम्ही. आणि आत्ता त्याने आता तरी सध्या झोपलाय तो, ठीक आहे आत्ता सध्या तरी. तर जेव्हा हॉस्पिटलला जाऊन आलं तेव्हा आम्हाला जीवात जीव आला, जेव्हा डॉक्टरकडून ऐकलं की काही काळजी करण्यासारखं गोष्ट नाही आहे. तर तेव्हा कुठं आम्हाला बरं वाटलं. कारण आज तो जन्मल्यापासून त्याला असं कधीच नाही झालं बरं का. कधीच नाही म्हणजे मी आता माझ्या बघण्यात तर माझं आता माझं ठीक आहे, पण
क्रियांसारखी अशी कोणाचंही मी एवढं उलटी करायचं आतापर्यंत नाही बघितलं. तरी पण उलटी करताना त्याच्या तोंडातून पण आणि भरपूर नाकातून पण येत होती. मलाही सुद्धा सुचलं नव्हतं. माझे पण हातपाय थंड झाले होते. इतकं बेकार वाईट परिस्थिती झाली तरी होती मी तेव्हाच रात्री घेऊन जाण्यासाठी मी नकोच म्हणत होते, पण त्याचे पप्पा तरी मी शेवटी नाही बोलू. आपण मला जाऊन बघूच येऊ, वाटलं नाही आपण तेवढं. बघून येऊ काय म्हणतात बघू. मी ना अजून सकाळपर्यंत थांबू मला म्हणत भीती वाटत होती. होती की हा एकदम रॉंग टाइम आहे, रात्री 2:30 वाजता मी घेऊन नाही, जाणं. मला नाही मला नको वाटत त्याचं जे होतं. उलटी करत होता त्याचं जे मला नाही बघवलं. मी म्हणलं काही केलं, गुगलला सर्च केला, कुठलं 24 आवर्स हॉस्पिटलचं चिल्ड्रन स्पेशलिस्ट म्हणून बघितलं तर एका खराडीमध्ये एक होतं वात्सल्य हॉस्पिटल म्हणून. मग आम्ही तिथे गेलो. काही येऊ दे म्हणलं, जायचं म्हणलं. कारण सकाळ उलटी हे चांगलं नसतं कधीच, सगळ्यालाच माहिती आहे, तुम्हाला पण आणि माहिती आहे. पाण्याची सुद्धा उलटी होत होती पाणी जसं पिल तसं उलटी होत होता. आणि तो सारखं पाणी मागत होता आम्हाला. सारखं एवढं पाणी वाईट वाटत होतं. खूप वाईट तो वाटत. सारखं त्यामुळे आम्हाला मला पाणी नाही मागत वाटत. होता आणि पाणी पिलं की उलटी करत होता. त्यामुळं मी नाही डिसिजन यायचं पण नाही ऐकलं. मी थोडं सुद्धा मी डायरेक्ट माझं डिसिजन घेतलं, जायचं म्हणजे जायचं, काही का होऊ दे म्हणलं. मग मी रात्री 3 वाजता त्याला घेऊन गेलो. तिथं गेलं, जेव्हा डॉक्टरच्या तोंडून ऐकलं तेव्हा बरं वाटलं, तर तेव्हा नीट घरी आलो आम्ही. तर त्यामुळंच ह्या कंटिन्यू केलं आत्ता ब्लॉग. म्हणून ह्या ब्लॉग फिनिश करण्यासाठी 2 दिवस लागले. 2 दिवस लागले. त्यामुळे आता इथून येईल, आता तुम्हाला रोजच्या रोज ब्लॉग येत राहील. आणि आता तसल्यात आता उद्याच्या 8 तारखेला तर क्रियांचं बर्थडे आहे, त्याची तयारी चालू आहे. आम्हाला एकीकडनं तेही टेन्शन की उद्या 2 दिवसात त्याचा बर्थडे आहे, तर ह्यातला एवढं त्रास होऊ लागला अचानकपणे. काही नव्हतं तरी सुद्धा दिवसभर व्यवस्थित खेळला होता तो. होतच आता त्याला काय असतं, ते काय सांगून येत नसतं कुठली गोष्ट. तर आता इथून व्यवस्थित जातो. जर त्याची पण तब्येत व्यवस्थित जातं, आम्ही पण ठीक आहे. तर आता उद्यापासून तर आता त्याची बड्डेची तयारी चालू आहे. तर तुम्हाला अपडेट देत राहील. तर आता आजचा या इथं फिनिश करतो आजचा हा ब्लॉग. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना. आणि फेसबुकला बघत असाल तर तिथंही फॉलो करायला विसरू नका, तिथेही फॉलो करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. धन्यवाद. बाय.